माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं. मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो, जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो. कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरत नाही. आणि वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो, म्हणजे उगीच काय कोण काय म्हणते, पण माझी प्रकृती बरी नव्हती. आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ऍडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही. परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला. नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना. ज्या 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 वेळेस कुठलाही असू दे, हे मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहित आहे, नेहमी धावून जातच असतो. आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांचा तोडगा काढावा. आणि या बाकीचे जे काय एक इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे, जास्त तपशिलात जाण्यापेक्षा शासनाने या आंदोलन करणारा जे आंदोलन करतात त्यांची जी जे काय जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढावा. तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं, त्यातनं तोडगा कसा काढता येईल, ते कसं बसवता येते आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच. ते झालं पाहिजे. नाही, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी शेवटी त्यातनं लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, कारण की त्यांच्यावर सुद्धा त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. त्याचबरोबर इतर जे तिथं उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती त्यांना बोलून त्यांचं जे काय कमिटी असेल त्याची लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांना पुरवाव्यात. त्यांचं प्रेशर आहे भाजप. एक लक्षात येईल असत मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन कोणाला काय मोठं करायचं, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओठात असतं. आणि मला काय याच्यातनं म्हणजे काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला. कसं आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते. आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा. देवाने सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जरा आपलं ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे. प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही. आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असते तर ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजात किंवा कुठल्या समाजातले असो, कुठल्याही धर्मातले जाती धर्मातले त्या तिथे असं बोलले असते. प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याला मदतीचं हात मिळायला पाहिजे आणि का नाही. महाराज साहेब, राज्य सरकार बरोबर